नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोरटे. आज आपल्याला लीगल नोटीस म्हणजे काय हे मी सांगणार आहे आणि ती कशी पाठवायची, ती काय प्रोसेस आहे ते सगळं मी सांगणार आहे. लीगल नोटीस म्हणजे काय, ती कधी पाठवतात, कोणत्या कायद्याखाली पाठवतात, लीगल नोटीस मिळाल्यावर काय करायचं, हे सर्व आपण आता बघणार आहोत. तर लीगल नोटीस म्हणजे काय? कोर्टात केस दाखल करण्यापूर्वी दिली जाणारी कायदेशीर पूर्वसूचना म्हणजे लीगल नोटीस. ही नोटीस सहसा वकिलांमार्फत पाठविली जाते. लीगल नोटीस का पाठवतात? तर लीगल नोटीस पाठवण्यामागचा उद्देश असतो की कोर्टात जाण्याआधी शेवटची एक संधी आपण दिली पाहिजे. वाद कोर्टाबाहेरच मिटवला गेला पाहिजे, म्हणून आपण लीगल नोटीस पाठवतो. समोरच्या व्यक्तीला कायदेशीर जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी लीगल नोटीस पाठवतात. पुढे कोर्टात पुरावा म्हणूनही वापर आपल्याला हा करता येतो. नंतर आहे लीगल नोटीस कोण पाठवू शकतं? तर लीगल नोटीस कोणतीही व्यक्ती पाठवू शकते. कंपनी पाठवू शकते, पार्टनर पाठवू शकतात, मालक भाडेकरू दोघेही पाठवू शकतात, कर्मचारी नियोक्ता हे देखील आपण नोटीस पाठवू शकतात. पण प्रत्यक्षात नोटीस ही ॲडव्होकेटमार्फतच पाठवणे जास्त योग्य व प्रभावी असते. लीगल नोटीस ही वकिलांमार्फतच पाठवली जाते. लीगल नोटीस कोणत्या प्रकरणांमध्ये पाठवतात? तर पैसे परत न दिल्यास, नंतर नोकरीवरून काढून टाकणे किंवा पगार न देणे त्यावेळेला, नंतर चेक बाउन्स झाल्यावर नोटीस पाठवली जाते. वैवाहिक वाद झाला असेल तर लीगल नोटीस पाठवली जाते. घर भाडे रेंट ॲग्रीमेंटचा जर काही वाद झाला असेल तर नोटीस पाठवली जाते. प्रॉपर्टीचा वाद झाला असेल तर लीगल नोटीस पाठवली जाते. करारभंग झाला असल्यावर देखील लीगल नोटीस ही पाठवली जात असते. लीगल नोटीस कोणत्या कायद्याखाली येते आपण ते बघूया आता. तर महत्त्वाचं म्हणजे काय, सिव्हिल प्रोसिजर कोड CPC 1908 म्हणजे 1908 नुसार सेक्शन 80 सरकारी कार्यालय तसेच सरकारी अधिकारी यांना केस करण्याआधी 2 महिन्यांची लीगल नोटीस देणे बंधनकारक आहे. नोटीस न देता केस केल्यास केस बाद होऊ शकते. चेक बाउन्स सेक्शन 138 चेक बाउन्स झाल्यानंतर 30 दिवसात लीगल नोटीस देणे अनिवार्य आहे. नोटीस मिळाल्यानंतर 15 दिवसात पैसे न दिल्यास केस दाखल आपल्याला करता येते. करार मोडल्यास सेक्शन 73 आणि 74 नुसार नुकसान भरपाईसाठी लीगल नोटीस पाठवता येते. भाडेकरू आणि मालक यांच्यामध्ये जर वाद झाला असेल काही कारणाने तर आपण लीगल नोटीस पाठवू शकतो. घर रिकामे करण्यासाठी आपल्याला लीगल नोटीस ही पाठवता येते. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 नुसार आपल्याला लीगल नोटीस ही पाठवता येते. ग्राहक फसवणूक झाली असेल तर, चुकीची सेवा दिली गेली असेल किंवा वस्तू दिली असेल तर आपल्याला लीगल नोटीस ही देणे योग्य असते. कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 नुसार आपण लीगल नोटीस ही पाठवू शकतो. लीगल नोटीसमध्ये काय असतं आता आपण ते बघूया. लीगल नोटीस पाठवताना नोटीसमध्ये पाठवणाऱ्याचे नाव व पत्ता असला पाहिजे. समोरच्या व्यक्तीचं नाव व पत्ता असला पाहिजे. संपूर्ण प्रकरणाची माहिती डिटेलमध्ये दिलेली असली पाहिजे. त्यात कायद्याचा उल्लेख असला पाहिजे. नंतर ठराविक वेळेत मागणी ही केली पाहिजे, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा आपल्याला देता येतो. ॲडव्होकेटची सही असली पाहिजे व शिक्का असणे हे आवश्यक असते. लीगल नोटीस मिळाल्यावर आपण काय करायचं असतं? तर सगळ्यात महत्त्वाचं, नोटीसकडे दुर्लक्ष करू नका आणि घाबरून जाऊ नका. लगेच वकिलांचा सल्ला घ्या. योग्य रिप्लाय नोटीस पाठवा, म्हणजे नोटीसला योग्य रिप्लाय व्यवस्थित द्या. नंतर सेटलमेंटची शक्यता किती आहे ते तपासा. नोटीसला उत्तर न दिल्यास कोर्टात तुमच्या विरुद्ध केस जाऊ शकते. आता आपण यात सगळ्यात निष्कर्ष काय निघतो असं आहे ते बघू. लीगल नोटीस ही शेवटची कायदेशीर सूचना असते. वेळेत योग्य पाऊल उचलले तर कोर्ट केस टाळता येते. वेळ व पैसाही वाचतो आणि मानसिक त्रासही हा होत नाही. हे आपल्याला लीगल नोटीसबद्दल माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.